नाशिकच्या चांदवड येथील प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिरात आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने गणेश दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून दर्शन रांगा. दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत गर्दी केल्याने हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेंद्र शर्मा यांनी दिली. यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक पूजन करण्यात आले. नवीन पोशाख घालण्यात आला. श्रींच्या मूर्तीस सोन्या चांदीचे आभूषणे चढविण्यात आले. कार्यक्रमाचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी श्री अमोल दीक्षित गुरुजी यांनी केले. आरतीनंतर शिवमणी प्रतिष्ठान चांदवडतर्फे खिचडी व केळी वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी अंगारिका चतुर्थीचा योग नव्हता आणि ह्या वर्षी देखील वर्षाच्या सुरुवातीलाच हा योग आल्याने भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात सोपे झाले होते. मंदिर परिसर व गाभारा यावेळी विविध फुलांनी सजवण्यात आला होता, त्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न दिसत होते. दिवसभरात प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, औद्योगिक व अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी बाप्पांच्या दरबारी हजेरी लावत इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळ ट्रस्टतर्फे नवजीवन रक्तपेढी नाशिक यांचे रक्तदान शिबिर तसेच आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चांदवड यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम देखील यावेळी झाला. सायंकाळी 7 वाजता श्रींचे सायंपूजन व आरती करण्यात आली. रात्री चंद्रोदयाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसंगी मंदिर प्रशासन तसेच चांदवड पोलीस स्टेशन व होमगार्डतर्फे चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.